आज माझी मैत्रीण येत आहे घरी, तर म्हटलं चला चटपटीत अशी डिश बनवूया. तुम्ही काय बनवत असता? मैत्रीण आली ती की कोणती डिश बनवत असता? नक्की मला कमेंट करून सांगाल. चिंच 1 तासासाठी भिजण्याकरिता ठेवलेले, ते पाणी काढून घेतलेले, पुन्हा दुसरं पाणीमध्ये चिंच टाकलेली, म्हणजे कढई घेतलेली, कढईमध्ये चिंच शिजण्याकरिता ठेवलेली. छान असं मिक्स करून घेत आहे. 5 मिनिट शिजवायचा. बघा छान असं 5 मिनिट शिजवून घेत आहे आपण. मैत्रीण आली की आपल्याला खुशी होत असतं, तर म्हटलं चला आज चटपटीत अशी डिश मैत्रिणीसाठी बनवूया. 5 मिनिट छान असं चिंच शिजवून घेतलेली. ही चटणी लवकर बनत असतं. बघा छान असं चिंचेला उकळी पण आलेली आहे, चिंच शिजलेली आहे. चाट मसाला, काळं मीठ, जिरा पावडर, लाल तिखट आणि इथे गूळ घेतलेला आहे. इथे चाळणी घेऊया, चाळणीने गाळून टाकूया. छान असं गाळून टाकूया. बघा छान असं गाळून टाकलेलं. कोणत्या पण चाळणीने गाळून घेतले तरी चालेल. बघा छान असं घट्ट पाणी निघालेलं आहे. आता आपण आपल्याला जे पाणी गाळून घेतलेलं आहे छान, त्याचा वापर करायचा आहे. पुन्हा तीच कढई घेतलेली, ज्या कढईमध्ये आपण चिंच शिजवून घेतलेली होती आणि जे पाणी गाळून घेतलेलं आहे ते घेतलेलं. आणि यामध्ये आता उकळी आली की यामध्ये गूळ टाकूया. बघा उकळी आलेली आहे, गूळ टाकूया. सोपी आहे बनवण्याकरिता. आणि चिंचेची चटणी आपण पाणीपुरीमध्ये पण खाण्याकरिता घेऊ शकतो. आणि ही चटणी बनवून पण फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. बघा गूळ टाकलेला छान असं घट्ट येत आहे. इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण. बघा छान असा कलर पण आलेला आहे. आता यामध्ये आपण काळं मीठ टाकूया, जिरा पावडर, चाट मसाला आणि लाल तिखट. पुन्हा छान असं घट्ट येऊ द्यायचं. आधी 5 मिनिट आपण शिजवून घेतलेले होते, आता पण 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा छान अशी चिंचेची चटणी बनवून तयार होतं. पुन्हा याला उकळी येऊ द्यायचं आणि घट्ट येऊ द्यायचं. घट्ट येत असतं तर समजायचं किंवा कलर बदलत असतं. आपल्याला घट्ट ठेवायचं आहे की पातळ ठेवायचं आहे ते आपल्यावर आहे. बघा छान असा कलर बदललेला आहे. चटणी बनलेली आहे. चिंचेची चटणी बनवून तयार आहे. आता आपण इथे गोड दही बनवूया. चाळणी घेतलेली, चाळणीने दही गाळून घेऊया. आपण दही वडा बनवत आहे. हे दही मिक्सरमध्ये फिरून नाही घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरवलं तर ताक बनत असतं. आणि आता जे फिरवत आहे छान असं मलाईदार दही बनत असतं. मी दाखविणार तुम्हाला, म्हणून मी चाळणीने गाळून घेत आहे. खूप फरक असतं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि हाताने या पद्धतीने चाळणीने गाळून घेतलं तर. बघा बघूनच छान दिसत आहे ना. या पद्धतीने आपण दही वड्यावर टाकण्याकरिता या पद्धतीने चाळणीने दही गाळून घ्यायचं. यामध्ये आपण पिठी साखर टाकूया. फार गोड नाही करायचं दही, आणि ताजं दही घ्यायचं. पिठी साखर टाकलेली आणि काळा मीठ छान असं मिक्स करून घेऊया. आपण चिंचेची चटणी बनवलेली, गोड दही बनवलेलं. आता आपण हिरवी चटणी बनवूया. बघा म्हणून मिक्सरमध्ये नाही फिरवायचं, चाळणीने गाळून घ्यायचं. आता हिरवी चटणी बनवूया. कोथिंबीर घेतलेला,
15 ते 20 पुदिनाचे पानं घेतलेले, देठ नाही घ्यायचे, पानं घ्यायचं. हिरवी मिरची 1 घेतलेली, हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण. दही घेतलेलं पोहाखाच्या चम्मचनी 2 चम्मच आणि बर्फ घेतलेला आहे किंवा फ्रीजरमधलं छान असं थंड पाणी घ्यायचं. का बरं घ्यायचं? जी चटणी आहे ती काळी पडत नाही. आणि मीठ टाकलेलं चवीनुसार. बघा छान अशी ही ग्रीन चटणी बनलेली आहे. पुदिना चटणी बनवून तयार आहे. आहे ना बनवायला सोपी? चटणी वगैरे सगळं बनवून तयार आहे. आता आपण उडीद डाळ रात्रभर भिजण्याकरिता टाकायचं किंवा उडीद डाळ घेतलेली रात्रभर भिजण्याकरिता ठेवायचं किंवा 4 ते 5 तास भिजण्याकरिता ठेवायचं. मिक्सरचं पॉट घेऊया आणि आपण मिक्सरमध्ये डाळ छान असं बारीक करून घेऊया. पाणी जास्त घ्यायचं नाही. पाणी थोडंच गरम केलेलं, यामध्ये हिंग टाकलेला आणि मीठ. बघा रवाळ बारीक केलेला, रवाळपेक्षा जास्त जाड नाही ठेवायचं आणि छान असं हाताने फेटायचं. कशा पद्धतीने फेटायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविणार आहे. ही डिश आपण हाताने फेटलं तरच छान बनतं. बघा छान असं मी फेटून घेतलेलं आहे. हाताला पाणी घेतलेलं, एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकूया. बघा वरती येत नाही आहे. पुन्हा मी फेटून घेत आहे डिशला नाही, जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे दही वडे बनवण्याचं, त्याला फेटून घेत आहे. पुन्हा फेटून घेतलेला म्हणजे इथे मी 4 मिनिट कंटिन्यू असं फिरवलेलं. बघा सहज वरती येत आहे, म्हणजे समजायचं आपलं जे पीठ आहे ते बनवून तयार आहे. वडे बनवण्याचं पीठ तयार आहे. आता हाताला पाणी घेऊया. बाजूला तेल गरम होण्याकरिता ठेवलेले होते. तेल गरम असायला पाहिजे. कमी गॅसवर तेल गरम असताना वडा सोडायचा नाही. बघा मी वडा टाकल्याबरोबर छान असे बबल्स निघत आहे, समजायचं तेल गरम झालेलं आहे. आणि आपल्याला वडे जे आहेत ते मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहे. लहान मोठा आकार, जो आकार द्यायचा आहे वड्यांना तो आपण देऊ शकतो. मी इथे लहान मोठा आकार देऊनच तळलेले आहे किंवा एकसारखा आकार दिला तरी चालेल आणि खूप छोटे छोटे तळून घेतले तरी चालेल. तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो देऊ शकता. पण लक्षात ठेवायचं इथे तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपले वडे छान बनणार. तेल गरम नसेल तर आपले वडे जे आहेत ते तेलकट बनणार. बघा मी दाखवत आहे आणि हलका ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे. ही डिश माझी मैत्रीण आलेली होती, तिच्यासाठी बनवलेली होती. तिला खूप आवडलेली, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. खूपच छान बनलेली आहे. नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनविणार तर नक्की मला कमेंट करून सांगा की कशी बनलेली. आणि तुमची मैत्रीण येत असतं तर तुम्ही काय बनविता तर मला कमेंट करून सांगा, कारण नेक्स्ट टाईम मी पण बनविणार माझ्या मैत्रिणीसाठी वेगवेगळी डिश, ज्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बघा छान असे मी वडे तळून घेत आहे. लहान मोठा आकार कोणता पण आकार देऊन आपण वडे तळू शकतो. आणि फार वडे टाकायचे नाही तेलामध्ये, पलटवताना एकमेकाला चिकटणार. हलका ब्राऊन येतपर्यंत छान असे मी पूर्ण वडे तळून घेत आहे. खूप छान बनतं. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. पीठ छान फेटायचं पण, तेव्हाच आपले जे वडे आहे ते छान बनणार. कोमट पाणी केलेलं, त्यामध्ये हिंग आणि पोहाखाच्या चम्मचने अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. बाजूला पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये वडे टाकल्यानंतर 1 तास आपल्याला ठेवायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने आज दही वडे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि माझ्या मैत्रिणीला ही डिश खूप आवडलेली, म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे
आणि मीडियम गॅसवरच शिजवायचं आहे, कारण मीडियम गॅसवर शिजवलं ते आतमधनं पण शिजणार आणि मोठा गॅस ठेवला तुम्ही तर काय होणार, बाहेरून शिजणार, आतमधनं कच्चं राहणार. म्हणून मीडियम गॅसवर छान अशी डिश शिजवून घेऊया. बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण वडे काढून घेऊया. या पद्धतीने छान असा हलका ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला डिश तळून घ्यायची आहे. छान असे वडे बनलेले आहे, चटणी बनवून घेतलेली आहे. बघूनच वाटत आहे ना छान बनलेले आहे. त्याच पद्धतीने खाण्याकरिता पण खूप छान बनलेले आहे. आपण बाजूला पाणी थोडंच कोमट करायचं, त्यामध्ये हिंग टाकलेला, पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेला, लाल चटणी, हिरवी चटणी आणि गोड दही छान असं बनवून तयार आहे. वडे पण तळून घेतलेले आहे. 1 तास वडे पाण्यामध्ये ठेवलेले. आता आपण काढून घेऊया. फार जास्त दाबायचं नाही, हलक्या हाताने छान असं प्रेस करून घेऊया. प्लेटमध्ये काढूया. आता आपण प्लेट सजवूया. आधी टाकूया गोड दही. आणि तुम्ही काय बनवत असता, मैत्रीण आले की मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मी नेक्स्ट टाईम माझी मैत्रीण येणार तर तुम्ही कमेंट करून सांगितलेली डिश बनवणार. आज तर मी या पद्धतीने माझ्या मैत्रिणीसाठी डिश बनवलेली आहे. लाल चटणी टाकलेली, चिंचेची चटणी टाकलेली. आता ग्रीन चटणी टाकूया. ग्रीन चटणी फार टाकायचं नाही, हिरवी चटणी फार टाकायची नाही, तिखट असतं. तुम्हाला तिखट लागत असेल तर जास्त टाकलं तरी चालेल. वरून काळं मीठ आणि चाट मसाला आणि लाल तिखट थोडं थोडंच टाकायचं. काळं मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला. सजवण्याकरिता वरून मी पुदिना ठेवत आहे. छान असं दहीवडा बनवून तयार आहे. बघूनच वाटत आहे ना आत्ताच बनवायला पाहिजे. त्याच पद्धतीने खाण्याकरता पण खूप छान बनलेला आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. मी माझ्या मैत्रिणीसाठी या पद्धतीने छान असं डिश बनवलेल्या होत्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मुलींना चाट तर आवडतच असतं, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. बाय बाय.